नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साइजचं मधुबाला स्टाईल ब्लाउज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आणि कटोरी ब्लाउज कटिंग पेक्षा सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे या ब्लाउज कटिंगची मैत्रिणींनो. जर तुम्हाला कटोरी ब्लाउज अवघड वाटत असेल तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा आणि काहीतरी नवीन ट्राय करायला काहीच हरकत नाही मैत्रिणींनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मी स्क्रीनवरती मापे दिलेले आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर इथे बघा मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे. तर आता सर्वात अगोदर आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची असते. तर फ्रंट आणि बॅक पार्ट आपण दोन्ही सोबतच कट करत आहोत. तर इथे पूर्ण उंची आहे ब्लाउजची 14.5 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 15.5 इंच. तर अगोदर पूर्ण उंचीचं मार्किंग मी करून घेतलं. ज्या मैत्रिणींना कटोरी ब्लाउज अवघड वाटतो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे मैत्रिणींनो. एकदा नक्की ट्राय करा. इथे बघा पूर्ण उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी. 15.5 इंचावरती अशी स्ट्रेट लाईन आखून घेतली. तर ते इथे बघा आपण शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकण्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर ब्लाउजचा पाठीमागचा गळा किती आहे तो मोजायचा असतो. तर पाठीमागचा गळा डीप असेल तर शोल्डरचं माप आहे ते आपलं छोटं येत असतं. तर इथे आपण डीप नेक नुसार आपण शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. तर 10 इंचाचा गळा आहे पाठीचा, त्याच्यामुळे शोल्डर मी इथे घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच. डीप नेकचा चार्ट तुम्ही बघितला नसेल शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं, तर तो नक्की बघा, माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. ठीक आहे. तर इथे बघा मुंड्याच्या रेषेपासून आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर 9 इंच छातीचा चौथा भाग आला, 36 छातीचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन पकडून 11 इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि मुंड्यापर्यंत अशी रेषा आहे ती आखून घेतली बघू शकता. हे 2 इंचाचं आपलं शिलाई मार्जिन असणार आहे. आणि कमरेच्या इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच साठी घ्यायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर इथे बघा हे आपण शिलाई मार्जिन आहे ते जोडून घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर इथे बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती अजून एक मार्किंग करायचं आहे. याने आपण जे शोल्डर कमी घेतलेला आहे त्याच्यामुळे ब्लाउज आहे तो पाठीमागच्या साईडला खेचू शकतो. त्यामुळे अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे अर्धा इंचावरती आणि कोपऱ्यातून 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो शिलाई मार्जिनच्या आतल्या रेषेपर्यंत जोडून द्यायचा आहे. आणि पाठीमागच्या मुंड्यापासून आतल्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आतल्या रेषेवरती देऊन घ्यायचा आहे बघू शकता. तर इथे समजलं नसेल तर डिटेल व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनेलवरती मुंड्याचा आकार कसा द्यायचा तो नक्की बघा. तर इथे गळारुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे. आणि इथे बघा टक्स पॉईंट मी घेत आहे 10.5 इंचावरती. उंचीनुसार तुम्ही हा टक्स पॉईंट घ्यायचा आहे. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही 9.5-10 इंचापर्यंत हा टक्स पॉईंट घेऊ शकता. तर इथे बघा 3.25 इंचावरती मी हा आडवा टक्स घेतलेला आहे आणि तिथे एक मार्किंग करून घेतलं. आणि आता अर्धा इंच कमी करायचं 3.25 इंच मधून आणि जेवढं काही येईल तेवढं मार्किंग करायचं. म्हणजे इथं माझं आलेलं आहे 3.25 इंच. आता हे पॉईंट आहे ते आपण जोडून घेऊया. त्या अगोदर 3.25 इंचाच्या मार्किंगपासून पुढे मी 2 इंचावरती एक मार्किंग केलं. 36 पेक्षा जर जास्त साईज असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. ठीक आहे. तर मी इथे 2 इंच घेतलेला आहे आणि हा टक्स पॉईंट आणि इथला 2 इंचाचा पॉईंट आहे तो मी जोडून या पद्धतीने शेप आहे तो देऊन घेतला. ज्या पद्धतीने प्रिन्सेस कटला आपण आकार देतो तसा ऑलमोस्ट आकार आहे तो द्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर इथे बघा 13.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे उंचीनुसार. किंवा मग तुम्ही खालून 2.5 इंचावरती मार्किंग करू शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं. तर हा टक्स पॉईंट मी मोजून घेतला किती येत आहे आणि तिथे हा इकडचा पॉईंट पण मोजून घेतला आणि तिथे एक मार्किंग करून घेतलं आणि ते वरच्या साईडला शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे सर्व पॉईंट आपण जोडून घेऊया. इकडे अर्धा इंच घ्यायचं आहे बघू शकता. गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती मी तिरकी रेषा आखून घेतली. ते इथे आपण 13.5 इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं तिथून त्या रेषेपर्यंत किती येत आहे बघायचं. तर इथे 2 इंच येत आहे, तसं 2 इंचाचं मार्किंग करून घेतलं मी. बेल्टसाठी बघू शकता या पद्धतीने. या साईडला पण 2 इंचावरती मी मार्किंग केलं. तर तो नंतर आपण आखून घेऊया. तर इथे बघा 10.5 इंच आपण टक्स दिलेला होता तिथून
या पद्धतीने 13.5 इंचापर्यंत किती अंतर येत आहे तेवढं मार्किंग असं गोलाकार शेपमध्ये करून घ्यायचं. तर इथे 3 इंच येत आहे बघू शकता. तर 3 इंचाचा गोल राऊंड मी आखून घेतला. आणि असा हा आपण मटका गळ्याचा आकार कसा देतो पाठीमागच्या साईडला तसा हा शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे ते पॉइंट जोडत. अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता. 10.5 इंचाच्या पॉइंट पासून आपण 13.5 इंचापर्यंत किती अंतर आलेलं आहे ते मोजायचं. तर ते आलेलं होतं 3 इंच. तर तसा गोलाकार शेप मी देऊन घेतला त्या मधल्या पॉइंट पासून आणि असा हा मटका गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. इथं समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा नक्की बघा पाठीमागे घेऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पहिल्यांदा कटिंग करत असाल तर थोडंसं अवघड वाटेल, पण एकदा जर कटिंग केली तर तुम्हाला हा ब्लाउज अगदी सोपा वाटणार आहे. तर इथे बघा कटोरी ब्लाउजला आपण कसं पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती अंतर बघतो तसं इथे पण बघायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा पुढचा गळा किती घेतलेला आहे मी ते 7 इंचावरती. तुम्ही 7.5 इंच 8 इंचापर्यंत घेऊ शकता जेवढा तुम्हाला डीप हवा असेल तसा. आणि इथे आपल्याला या पद्धतीने आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. किंवा मग असं तुम्ही षटकोनी आकार सुद्धा याच्यामध्ये काढू शकता. मी थोडासा असा कर्व दिलेला आहे बघू शकता. खूप सुंदर दिसतो आणि मधुबाला स्टाईलमध्ये हाच गळ्याचा शेप आहे तो अगदी परफेक्ट बसतो मैत्रिणींनो. तर बॅक साईडला काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते. फ्रंट पार्टमध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मग आता आपण हे कटिंग करून घेऊया केलेल्या मार्किंगवरती. बॅक साईडला फक्त आपण खालच्या साईडने जे अर्धा इंच असं क्रॉस घेतलेलं होतं ते फक्त आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. बाकी बॅक पार्टमध्ये आपण ज्या पद्धतीने नेहमी ब्लाउज कट करतो तसाच कट करायचा आहे. तर इथे बघा या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही सोबत मी कट केला. आता ह्यातून आपण बॅक पार्ट साईडला काढून घेऊया. आपला जर वेळ वाचवायचा असेल तुम्हाला कटिंग करताना तर या पद्धतीने करायचं आहे. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही सोबतच कट करून घ्यायचा म्हणजे वेळही वाचतो. तर इथे बघा हा बॅक पार्ट आहे. त्याच्यात काय बदल करायचे खालच्या साईडने उंचीमध्ये ते मी नंतर सांगते. अगोदर फ्रंट पार्टचा हा आकार आहे तो आपण कट करून घेऊया मटका गळ्याचा. आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला कटिंग स्टेप बाय स्टेप सांगत आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी सेपरेट तुमच्यासाठी अपलोड करणार आहे मैत्रिणींनो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे बघा हा टक्स आहे तो पण मी कट करून घेतला आणि इथे हे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं कमरेमध्ये ते आपल्याला याच्यातून वजा करायचं आहे. किंवा मग तुम्ही या पद्धतीने इथे पिनअप करून घेऊ शकता किंवा चिकटवू शकता. आणि हा टक्स दिल्यानंतर बघू शकता आपली कटोरी आहे ती अशी बसणार आहे मधुबाला स्टाईलमध्ये. एकदम परफेक्ट बसते आणि कटोरी ब्लाउज पेक्षा पण अगदी सोपं कटिंग आहे. ठीक आहे. तर इथे मी नंतर पिनअप करून घेते. अगोदर हा बॅक पार्टचा मुंडा आहे तो कट करून घेऊया आपण फ्रंट पार्ट मधून. तर अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. काही समजलं नसेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर आता हा फ्रंट पार्ट साईडला ठेवून देऊया आपण. आता बॅक पार्टमध्ये काय बदल करायचे आहेत ते मी सांगते. तर इथे बघा उंचीमध्ये फक्त अर्धा इंचाचा आपला फरक येणार आहे. तो अस्तरवरती मी नंतर व्यवस्थित करून घेईल. ठीक आहे. आणि इथे ॲज इट इज येणार आहे आपले फिटिंगच्या इथे मार्किंग. आणि इथे छातीचं मार्किंग बघा आपण छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि ते खालच्या साईडला आता बॅक पार्टला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ते छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. तर ही शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया आणि हे एक्स्ट्राचं जे 1 इंच आलेलं आहे ते कट करून घेऊया आपण. तर एवढा हा बदल फक्त करायचा आहे आणि अस्तरवरती ठेवल्यानंतर उंची फक्त आपल्याला चेक करून घ्यायची आहे. एवढाच बदल फक्त करायचा आहे आपल्याला. इथे बघा 3.25 इंचावरती गळा रुंदी घेतलेली होती ती सेम इथे पण मी घेतलेली आहे आणि इथे गळा उंची घेतलेली आहे मी 10.5 इंचावरती. 10 इंच गळा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 10.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं पाठीमागच्या आणि ते खालच्या साईडला 3.5 इंचावरती गळा रुंदी घेतली आणि असा हा बॉक्स आहे तो मी आखून घेतलेला आहे. तर इथे पाठीच्या साईडला पण मी मटका गळ्याचाच आकार आहे तो देत आहे कारण की मला तो आवडतो आणि याच्यामध्ये तो सूट पण होणार आहे खूप सुंदर. तुम्हाला जर दुसरा द्यायचा असेल तर तुम्ही सिंपल गोल गळा पण याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने डीपमध्ये मी
मटका गळ्याचा शेप आहे तो दिलेला आहे. इथे बघा शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि खाली एक मार्किंग करून घ्यायचं आणि उंचीनुसार हा टक्स आहे तो 4-4.5 इंचाचा देऊन घ्यायचा आहे. पाठीमागच्या गळ्याच्या उंचीनुसार, म्हणजे जास्त गळ्याच्या वरती पण यायला नको. तर इथे बघा हा टक्स दिल्यानंतर आपलं बरोबर परफेक्ट फिटिंग येतं. हा मटका गळा आहे तो मी कट करून घेते. अगदी कमीत कमी वेळात ब्लाउज आहे तो कसा कट करायचा याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण इथे बघत आहोत. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर इथे मुंड्याच्या इथे मी मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेतला व्यवस्थित. आणि ते पावींचं शिलाई मार्जिन थोडंसं कट केलेलं आहे, म्हणजे आपलं काखेत घोळ वगैरे येत नाही मुंड्याच्या साईडला. ठीक आहे, नेहमीप्रमाणे. तर हा बॅक पार्ट पण आपला कट करून झालेला आहे. हा येणार आहे आपला फ्रंट पार्ट. दोन्ही मटके गळे असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर इथे आपली कटोरी येणार आहे. ते खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा येत होतं, टक्स मायनस केल्यानंतर ते मी कट करून घेतलं आणि त्याला व्यवस्थित पिनअप करून घेतलं. कटोरी बघू शकता आतल्या साईडने एकदम परफेक्ट बसते. कप्स न लावता सुद्धा ही आपला हा ब्लाउज आहे तो सुंदर फिटिंगला बसतो मैत्रिणींनो. जर तुम्हाला कप्स लावायचे नसतील तर तुम्ही ॲज इट इज असाच कटोरी ब्लाउज सारखा हा स्टिच करू शकता. तर आता हे सर्व पॅटर्न आपण अस्तरवरती ठेवून कोणत्या साईडने किती मार्जिन वाढवायचं ते बघूया स्टेप बाय स्टेप. तर अस्तरवरती सर्वात अगोदर आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा असतो, हे लक्षात घ्या मैत्रिणींनो. तर बंद बाजूकडे आपल्याला अगोदर बॅक पार्ट ठेवायचा आहे. या पद्धतीने मी बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि कटोरी ठेवून घेतलेली आहे बघू शकता. तर सर्वात अगोदर फ्रंट पार्टचं मी मार्किंग करून घेते. या पद्धतीने जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कडेकडेने. आणि आतल्या साईडला फक्त आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. ते पण आपण गळा जिथून स्टार्ट केलेला होता 7 इंचाचा तिथूनच घ्यायचा आहे, पूर्ण वरतीपर्यंत घ्यायचं नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता अर्धा इंचाचं या पद्धतीने मार्किंग आहे ते आतल्या साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. फ्रंट पार्टला बघू शकता. ते वरती शोल्डर बरोबर 5.5 इंचावरती आहे का हे चेक करायचं, किंवा कारण की इथे पण शोल्डर आपलं पेपर पॅटर्न ठेवल्यानंतर वाढू शकतं. तर इथे अर्धा इंच बघा इथून वाढवलेलं आहे, वरती वाढवलेलं नाही. आता बॅक पार्ट बघूया. तर बॅक पार्टला पण मी शोल्डर 5.5 इंचावरती परफेक्ट जिथे येत आहे तिथे मार्किंग करून घेतलं आणि नंतर मग तिथून बाहेरच्या साईडने जसं आहे तसं अगोदर बॅक पार्ट आखून घेऊया. तिथे उंची मी मगाशी म्हटलं होतं की अर्धा इंच आपली उंची कमी येणार आहे, तर त्याचं मार्किंग करून घेतलं 15.5 इंचावरती. पद्धतीने 15.5 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि खालच्या साईडने आता व्यवस्थित आखून घेऊया. कडेकडेने बघू शकता मुंड्याच्या इथे ॲज इट इज बॅक पार्ट आखून घेतला. मटका गळ्याचा शेप आहे तो पण मी देऊन घेतलेला आहे. तिच्या साईडचा बघू शकता. इथे जर तुम्हाला अजून डीप हवा असेल तर अजून डीप सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. या पद्धतीने थोडासा डीप आहे तुम्ही गळा करून घेतलेला आहे. आता कटोरीला कसं मार्जिन वाढवायचं ते बघा. तर इथे हुक लूकसाठी आपलं 1/2 इंच जातं तेवढं मी 1/2 इंच वाढवून घेतलं पुढच्या साईडला आणि आहे तशी साईडने अगोदर कटोरी आखून घेऊया. आता वरच्या साईडने पण मी आखून घेतलं आणि वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे फक्त. हुक लूकसाठी 1/2 इंच घेतलं आणि आता कडेकडेने आपल्याला 1 इंचाचं मार्जिन आहे ते घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पण 1 इंचाचं घ्यायचं. या पद्धतीने साईडने आपण 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे कटोरीसाठी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं कोणत्या साईडला किती इंच मार्जिन सोडायचं ते. तिथे टक्ससाठी आता आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे. टक्स पण मी ते आखून घेते.
इथे बघा जशी आहे तशी कटोरी ठेवली आणि टक्स मी आहे तो व्यवस्थित आखून घेतला. आपल्या साईडने अर्धा इंचाचा आखून घेतलेला आहे बघा. ते आता मी कटोरी साईडला ठेवून देते. तर इथे बघा तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं मार्जिन. एवढाच फक्त बदल करायचा आहे. आता सर्व पार्ट आहे ते मी व्यवस्थित कटिंग करून घेते. आणि या ब्लाउजचा शिलाईचा व्हिडिओ पण मी अगदी स्टेप बाय स्टेप टाकणार आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर भरपूर व्हिडिओ माझे टाकलेले आहेत चॅनलवरती, तिथे जाऊन नक्की बघत चला. बाहीचे व्हिडिओ पण माझे खूप व्हायरल आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे आणि फिटिंगला पण खूप सुंदर बसते. बऱ्याच मैत्रिणींना बाही कटिंगचे खूप प्रॉब्लेम्स असतात. तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला समजेल अशा पद्धतीत मी सर्व काही सांगितलेलं आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा गळ्याच्या इथे मी कट्स मारून घेतलेला आहे. आता कटोरी आहे ते आपण कट करून घेऊया. तब्येत ठीक नसल्यामुळे 8 दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ पडले नव्हते. तर आजपासून डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ते पण अगदी नवनवीन पॅटर्नमध्ये. दिवाळी दसरा स्पेशल मी ब्लाउज सीरीज चालू करणार आहे लवकरच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप खूप काही शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा ही आपली मधुबाला कटोरी आहे ती येणार आहे स्टिच झाल्यानंतर. तर आता हे सर्व पॅटर्न मेन फॅब्रिकवरती ठेवून आपण कट करून घेऊया. तर इथे बघा हा बॉटल ग्रीन कलरचा मी वेल्वेटचा ब्लाउज पीस घेतलेला आहे. तर तो या पद्धतीने मी अंथरून घेतला व्यवस्थित आणि सर्वात अगोदर याच्यावरती पण आपल्याला बंद बाजूकडे बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि नंतर मग मी फ्रंट पार्ट ठेवून घेतला. या पद्धतीने कटोरी पण व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आणि जी डिझाईन आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्लीव्ज कट करणार आहोत. स्लीव्ज मी याला सिंपलच बनवणार आहे, त्याच्यामुळे स्लीव्जचा व्हिडिओ मी याच्यामध्ये दाखवलेला नाही. भरपूर बाही कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो, तिथे जाऊन नक्की बघा. बाही कटिंग कसं करायचं 36 साईजसाठी. ठीक आहे, तर ही साईडला ठेवून देते. तर हे एक्स्ट्राचं 1-1 इंचाचं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे मेन फॅब्रिकवरती आणि कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या कडेने. नेहमी मेन फॅब्रिक आपल्याला 1 इंचाचं एक्स्ट्रा घ्यायचं असतं अस्तरच्या कडेकडेनं. तर इथे मी सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घेते. कटिंगमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये विचारत चला आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो. तर इथे बघा आपले सर्व पॅटर्न व्यवस्थित अगदी कट करून झालेले आहेत. खूप सोपी कटिंग आहे मैत्रिणींनो, कटोरी ब्लाउजपेक्षाही सोपी आहे आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता हे सर्व पॅटर्न आहे ते मी साईडला ठेवून देते आणि कमरपट्टी आणि हुकलूक पट्टी कशी काढायची असते आपल्याला अस्तरमध्ये मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर आपण कमरपट्टी काढून घेऊया 2 इंचाची. इथे कमरपट्टी काढलेली आहे. आता आपण हुकलूक पट्टी काढून घेऊया. ते 3 इंचाची लूक पट्टी असते आणि 1.5 इंचाची आपण हुकपट्टी काढणार आहोत. या पद्धतीने 3 इंचाची मी लूकपट्टी काढून घेतली आणि राहिलेल्या अस्तरच्या कपड्यामध्ये 1.5 इंचाची या पद्धतीने हुकपट्टी काढलेली आहे. ऑलमोस्ट आपलं सर्व ब्लाउजचं कटिंग इथे करून झालेलं आहे. तर याचा सेपरेट शिलाईचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. अशाच पद्धतीने अगदी नवनवीन ब्लाउज कटिंग आपण माझ्या चॅनलवरती सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.